विश्राम, ब्रेक, सावधान, ब्रेक, विश्राम, ब्रेक, सावधान। प्रगतिशील दोस्तों, दीवार जय भीम सलामी देंगे। जय भीम सलामी दो। जय भीम, जय जय भीम। फिर एक बार दीवार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। जय भीम, जय भीम। फिर एक बार दीवार सलामी देंगे। सलामी दो। जय भीम, भीम, जय भीम। विश्राम, आराम से। कृपा करून आपल्या आदर्शाचं पूजन करायचंय तर सर्वप्रथम दीप प्रज्वलित केली जात आहे। सर्वप्रथम दीप प्रज्वलित केली जात आहे जी मेणबत्ती स्वतः जळते परंतु दुसऱ्यांना प्रकाश देण्याचं काम करते आणि मानवी जीवन सुद्धा हे मेणबत्ती प्रमाणे पाहिजे। बुद्धीचं म्हणजे कोणतंही कर्मकांड नाहीये। त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सुगंधित अशी अगरबत्ती लावली जाते जी अगरबत्ती स्वतः जळते परंतु दुसऱ्यांना सुगंध देण्याचं काम करते आणि तुमचं आमचं जीवन सुद्धा हे मेणबत्ती अगरबत्ती प्रमाणे आहे। मरावे परी चित्ती रूपे उडावे असं संतांनी म्हटलेलं आहे। बाबासाहेबांनी ती गुरु मानले ते संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं पूजन होतं। मला वाटतं महिला विभाग ब्रह्मक्रांती भुतरिया त्यांच्या अध्यक्षा त्यांनी कृपया स्टेजवर जायचंय। तथागत म्हणजे तो जसा बोलतो तसा वागतो त्या तथागत बोले तैसा चाले त्याची बंधावी पावले आणि अंतदीप भव तू स्वयं प्रकाशित हो असा महान संदेश 2600 वर्षापूर्वी तो महामानव त्यांनी दिला। ते तथागत भगवान गौतम बुद्धांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा भारतीय संविधानाद्वारे तुम्हा मला देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी विश्वस्त अध्यक्ष आदरणीय देवी बोरसे सर आणि आयटी कमी कोठा कारण बाबासाहेबांचं कार्यच तेवढं मोठं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभाग जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रभाताई कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी त्याची वाट पाहत आहोत ते आपण वर्षावास प्रवचन मालिकेचं या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्तेच आपण फलकाचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत। सर्वांनाच सर्व विश्वस्त त्याचबरोबर मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनीच टाळ्यांच्या गजरामध्ये यासाठी सहकार्य करायचं आहे। बाकीच्या टाळ्याच्या गजरामध्ये
पौराणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचा विचार ज्यांनी ज्यांनी या भूतलावरती प्रभावित केला, प्रसारित केला, त्या सर्व महामानवांना प्रथम या ठिकाणी मी वंदन करतो। आज वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीने पुणे शहरामध्ये वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचा जे संकल्प आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मोडदरे गुरुजी, धायटे गुरुजी, विचार मंचकावर उपस्थित असलेले उजवीकडचे सारखे सगळेजण, डावीकडचे सगळेजण, समोर बसलेले सर्व धम्म बांधव बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सविनय जय भीम। मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो। परवाच पूर आल्यामुळं माझ्या प्रभागामध्ये 3 झोपडपट्ट्या ह्या अफेक्ट झाल्या। जवळजवळ 1000 कुटुंब हे त्रासलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 5 वाजता अधिकारी आणि पर्यावरणाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी येणार आहे म्हणून मला तिकडे जायचं आहे। म्हणून मी गुरुजींना आणि अध्यक्षांना विनंती केली की किंवा मी थोडंसं लवकर निघेल 4:30 पर्यंत, तर त्यांनी मला परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो। या ठिकाणी आज मी एका मीटिंगला जस्ट आता जाऊन आलो। 10:30 वाजल्यापासून ती मीटिंग होती। पुणे शहरातले जवळजवळ 400-500 बौद्ध बांधव त्या ठिकाणी आज अहिल्याश्रम या ठिकाणी आलेले होते आणि बौद्धांची सद्यस्थिती, समस्या आणि त्याच्यावर कृती आराखडा काय असावा ह्यावर चर्चा होती आणि संपूर्ण पुणे शहरातनं आणि पुणे जिल्ह्यातनं अनेक बौद्ध बांधव वेगवेगळ्या चळवळीमधनं काम करत असले तरी ह्या विचार मंचकावर ते एकत्र आलेले होते। मला खरोखरच त्या ठिकाणी जाऊन इथे आल्यानंतर तिथे नुसतं समस्यांचा पाडा होता। तिथे फक्त आपापले पक्षाचे मनसुबे होते आणि या ठिकाणी आल्यानंतर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे काय असतील तर हे विचारपीठ आहे, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। अनेक समस्या आहेत आपल्या, शैक्षणिक समस्या आहेत, बेरोजगारीच्या समस्या आहेत, जमिनीच्या समस्या आहेत, अन्याय अत्याचार त्याच्या समस्या आहेत। ह्या सगळ्या समस्यांवरती उपाय जर काय असेल जो बाबासाहेबांनी आणि तो उपाय अतिशय स्पष्ट शब्दामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला आहे। एकाच ब्रीद वाक्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण शिकलो, संघटित तर होऊ शकलो नाही। संघर्ष जो तो आपापल्या करतोय। मला वैयक्तिक या ठिकाणी आज या वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त बसलेले सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने मला या ठिकाणी आवर्जून हे सांगावंसं वाटतं की भविष्यामध्ये आत्ता जी भारतामध्ये ज्या प्रकारे पोलरायझेशन चालू आहे, ज्या प्रकारे वेगवेगळ्या जाती समूहाला वेगवेगळं करून त्यांच्या महत्त्व पटवून देण्याचं एक वेगळं काम चालू आहे, त्याला जर उपाय काय असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे बुद्ध आणि बुद्धांनी स्वीकारलेला धम्म। कारण हा एकमेव धम्म आहे ज्या धम्मामध्ये आपल्याला आपण सगळे समान आहोत हा विचार रुजवला जातो। इतर ठिकाणी कुठेही मी कोणत्याही धर्मावर टीका करत नाही। राजकीय व्यक्ती असल्यामुळे मी धर्माबद्दल कोणाच्या बोललो तर मला वेगळं सगळं ऐकायला मिळतं। मी त्याच्यावर कोणावर काय टीका करत नाही। मी माझ्या धम्माबद्दल बोलतो। माझा धम्म एकमेव धम्म आहे जो सांगतो जे तुम्ही कृती करता, जी काही कृती करता त्या कृतीच्या पाठीमागं तुमचं कारण मीमांसा असणं गरजेचं आहे
आणि ती कारण मीमांसा तुम्ही जी काही चिकित्सक पद्धतीने करता, ती चिकित्सक पद्धत जी आहे ती तुम्ही डोळस नजरेने, उघड्या डोळ्याने आणि उघड्या मेंदूने करा. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला? कारण त्यांनी सर्व धर्माची, सर्व धर्माची चिकित्सा केली. विचार करा, बाबासाहेबांनी जवळजवळ 26 वर्ष घेतली. धर्मांतराची घोषणा येवल्यामध्ये केल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्म दीक्षाभूमी या ठिकाणी घेतला. परंतु ह्या सगळ्या वर्षामध्ये त्यांनी चिकित्सा केली की माझ्या भारतामध्ये आणि जगामध्ये कोणता धर्म हा मानवतेचा आहे, जो कल्याणकारी आहे आणि ज्या धर्मामुळं एका समूहाचा विकास होऊ शकतो. विकासाचा अर्थ तुमच्याकडं 4 व्हीलर गाडी आली, तुमच्याकडं चांगले कपडे आले, तुमच्याकडं खूप दागिने आले, तुमच्याकडं अद्ययावत मोबाईल आला, हा विकास नव्हे. तर तुमचा वैचारिक विकास हा कसा होईल ह्याच्याकरता धर्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला. आणि हा बौद्ध धर्म बाबासाहेबांनी दिल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर आपण काय करतोय ह्याची चिकित्सा होणं खूप गरजेचं आहे. माझ्यासहित मी माझ्या घरामध्ये तुम्ही जर येऊन बघाल तर तिथं बौद्ध धर्माच्या पलीकडे काही दिसणार नाही. बाहेर जाताना मी एक पब्लिक फिगर आहे. पब्लिक फिगर हा सगळ्यांना समान असू शकतो, परंतु माझ्या घरामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या कृतीमध्ये बौद्ध धम्म आणि त्याचे विचार दिसायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही बौद्ध असाल हे मी मानतो. तुम्ही फक्त जन्माने फक्त बौद्ध धर्मात आला, माझे वडील बौद्ध होते म्हणून मी बौद्ध आहे, नाही, मुळीच नाही. माझ्या शेजारी राहणारा एक अल्पसंख्याक आहे, तो अल्पसंख्याक कृतीमध्ये 5 शिलेचं पालन करतो, जो माझा बौद्ध बांधव करत नाही. मग खरा बौद्ध कोण? तो व्यसनी नाही, तो खोटं बोलत नाही, तो दारू पीत नाही, तो व्यभिचार करत नाही, तो चोरी करत नाही. मग तो बौद्ध आहे का माझा बौद्ध बांधव दिवसभर काम करत नाही, खोटं बोलतो, संध्याकाळची क्वार्टर नक्कीच घेतो, मग तो बौद्ध आहे? हा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं इथं बसलेली सगळी मंडळी हे आम्ही सगळे तळागाळामध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हा विचाराने करतो, नुसतं इव्हेंट म्हणून नाही करत, नुसतं देखावा म्हणून नाही करत. त्यामुळं ह्या विचारपीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मी मानतो. आणि मोडगर गुरुजी, धांचे गुरुजन, तुम्ही सगळेजण जे मनापासून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करता, ते आम्ही राजकीय लोक जे काम करतो त्याच्या कित्येक पटीने मोठं कार्य तुमचं आहे हे मी आवडून सांगू इच्छितो. कारण खूप सोपं असतं कोणालाही पैसे देऊन स्वतःचा फ्लेक्स लावायला सांगणं, परंतु सर्वात कठीण काम असतं त्या फ्लेक्स मधला मजकूर, त्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला समजून सांगणं. आज काय झालेलं आहे? आज आपण सगळे विखरलेलो आहोत. आज आपण एक नाहीये. तर मला असं म्हणायचंय की ह्या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये आपण बौद्ध बांधव विचाराने कसे एक घेऊ, पहिले आपण एक होणं गरजेचं आहे. आणि हा विचार हा घरोघरी जाणं गरजेचं आहे. त्याच्याकरता जे आपण सगळेजण कार्य करत असतात त्याला मनापासून मी या ठिकाणी सलाम करतो. मी अधिक न बोलता या वर्षावासाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. जे काही माझ्याकडनं शक्य आहे सहकार्य तुम्हाला, ते सगळं सहकार्य देण्याचं या ठिकाणी मी मनापासून आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य मी परवा पुणे मठाला एक कार्यक्रम झाला.
त्या कार्यक्रमामध्ये साधारणतः 200 लोक होते. त्यांच्या विहारामध्ये मी जाहीर केलं की तुमच्या अध्यक्षतेखाली हा धम्ममेळावा होऊन त्याच ठिकाणी तुमच्या शिव हस्ते नवीन बॉडीची निर्मिती करावी अशा पद्धतीनं मी जाहीर केलं. तरी पण ताईने राजीनामा दिला. त्या 2 वर्ष आजारी होत्या. साधारणतः जेव्हा त्या आजारी होत्या त्यावेळेस साहेबांचा आम्हाला फोन यायचा. त्यावेळेस आम्हाला धक्का बसायचा की काय प्रसंग झाला. वंशी साहेबांच्या फोनाला इतक्या आजारी होत्या की त्यांचे हृदय बंद पडलं, संपल्या होत्या. पण त्यांच्या धम्माच्या प्रतापानं धम्माचं शील त्याचं रक्षित केल्यामुळे त्यांचं ते परत जिवंत झाले. आणि म्हणूनच त्यांच्या उपस्थितीमध्ये धम्म मेळावा, महिलांचा मेळावा व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. हरकत नाही, आमच्या सर्व महिला त्यांना साथ देतील आणि त्याच मेळाव्यामध्ये नवीन महिलांना संधी मिळेल. मग नवीन महिलांची जी यादी आहे ती यादी साहित्य शिंदे असतील, ओवाळताई असतील, मुरताई असतील, मुरताई यांच्याकरता सल्ला केला जातो. या दृष्टिकोनातून सर्वांनी महिलांचं एक संघटन निर्मिती करावी की जेणेकरून ते आम्हाला पसंत पडेल. या दृष्टिकोनातून साधारणतः 500 महिला त्या मेळाव्यात आल्या पाहिजेत अशा पद्धतीची ही माझी भूमिका आहे. सर्वांच्या सहकार्यानं हे काम सुरू आहे. संस्थेचं कामकाज सेक्रेटरी चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनाने नवीन वेगळ्या विषयावर मी आज आपल्या समोर बोलणार आहे. संस्थेचे मी काही बोलणार नाही. संस्थेला का समस्या आहेत, कार्यकर्ते कशा पद्धतीनं अडचणीत आहेत याविषयी मी काय बोलणार नाही. हे नेहमी सांगून मी सुद्धा थकलो. काय अनस्या आहेत, समस्या आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. त्या दृष्टिकोनाने मी समस्याचं या निराकरण परत सादरीकरण करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जेव्हा तुमचा सदरा फाटतो पूर्णतः त्यावेळेस सदरा आपल्याला बदलावा लागतो. आपण तोच सदरा वापरत नाही. आणि बाबासाहेबांनी या शब्दामध्ये ते बोललेले आहे की हिंदू व्यवस्थेचा सदराच पूर्ण संपलेला आहे, नष्ट झाल्या फाटलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले की आपल्याला नवीन विचार स्वीकारायचा आणि तो नवीन विचार स्वीकारण्याकरता हा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून एखादं घर जुनं झालं, मोडकळीस आलं तर आपल्याला दुरुस्त करतो की नाही. सिमेंट लावू, पत्रे होते, मातीचे ओळखे होते, त्याला सिमेंट लावतो, विटा लावतो. त्याप्रमाणे आपलं घर सुद्धा चांगल्या पद्धतीने दिसावं आपण प्रत्येक माणूस प्रयत्न करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच प्रयत्न केला. मग गोलमेज परिस्थितीच्या माध्यमातून असेल, महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल की माझ्या माणसाला तुम्ही माणसाप्रमाणे वागवणार की नाही हा प्रश्न जेव्हा हिंदू व्यवस्थेसमोर सादर केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांना लक्षात आलं की माझा हा समाज काही ऐकणार नाही. हा समाज माझा ऐकणार नाही. म्हणून 35 साली घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. हाच सदरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवा कोरा तुम्हाला धम्माचा सदरा दिलेला हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी म्हणाले की माझं उर्वरित आयुष्य पूर्ण धम्म चळवळीसाठी खर्च करणार. 15 ऑक्टोबर 1956च्या दीक्षाभूमीचं भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षाभूमीला ती घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये अगोदर 1 दिवस अगोदर श्याम हॉटेलमध्ये सर्व पुढारी बसले होते. मग बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे असतील, BC कांबळे असतील, नहा कुंभारे असतील, विदर्भातले पुढारी सर्व असतील. श्याम हॉटेलमध्ये चर्चा सुरू आहे की मी आता धर्मांतर घेणार आहे, नवीन विचार या समाजाला देणार आहे. पुढे इलेक्शन्स आहे, 52ला 57ला इलेक्शन्स आहे लोकसभेचे.
आणि त्यावेळी सर्व काही पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बघत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा विचार ऐकतील, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तो विचार ऐकला लोकांच्या मानसिकतेचा. पुढाऱ्यांचं मत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबा, अजून 1 वर्ष 2 वर्ष थांबा, आपल्या इलेक्शनवर या धर्मांतराचा परिणाम होणार. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाऱ्यांचं ऐकलं असतं तर काय झालं असतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाऱ्यांचं ऐकलं असतं काय झालं असतं? तर आम्ही अजूनही पूर्वाश्रमीचे महारथ असतो. बरोबर आहे, सत्य आहे. आणि मग त्यावेळेस मग एखाद्या नवीन तत्ववेत्ता निर्माण झाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारायला जाहीर केलं 35ला, पण मात्र बाबासाहेबांनी कुठे धम्म दीक्षा दिली? आपण जर महाराज कोणाचं कोणीच ऐकलं नसतं. आणि म्हणून परत आपण जुन्या सगळाच आपल्या परिधान केला असता आपल्या शरीरावर. तो जुना विचार, ते मडकट विचार त्यांचे, आपली संस्कृती जुनी, अशा पद्धतीने सर्व आजपर्यंत आपण आलो असतो. हा एक भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी बौद्ध धर्म जरी स्वीकारला तरी मात्र माझ्या खिशामध्ये सर्व काही आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्ट ST-साठी राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये ठराव करून आपल्या सवलती झालेल्या आहेत. त्यामुळे STच्या सवलती बंदच होऊ शकत नाही. STच्या सवलती बंदच होऊ शकत नाही, कारण घटनेप्रमाणे त्या दिलेल्या आहेत आपल्याला. आणि त्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की नाही, समाजाचा विकास करण्याचं काम माझ्या हातामध्ये आहे, मी निश्चित करणार आहे. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पड्यांचं ऐकलं असतं तर आम्हाला नवीन विचार, नवीन विचारधारा मिळाली नसते. डॉक्टर साहेब म्हणतात, मागाशी काय म्हणाले, हा जो पूर्वीचा पूर्वाश्रमीचा महार आणि आता झालेला बौद्ध याच्यामध्ये फरक आहे केवळ विचारामध्ये. प्रत्येकाकडे गाड्याघोडे असतील, पण मात्र नवीन छद्रा आम्ही अंगात घातल्यामुळे जो विचाराची धार आहे आमच्या माणसामध्ये, प्रगल्भता आलेली आहे, विचार करण्याची शक्ती आलेली आहे, दुसऱ्यांना बोलू शकतो. हा माझा धम्म या पद्धतीचा आहे. या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शक्ती दिली, बौद्ध धम्म देऊन, बौद्धांचा विचार देऊन. आणि म्हणूनच आता एक मी दुसरा विचार करतो. सिद्धार्थाला 1000 नांगरं पुरतील एवढी शेती होती. म्हणजे जमीन किती असेल? सिद्धार्थाला 7000 एकर जमीन असेल. मी विचार करतो की सिद्धार्थाने 7000 एकर जमीन, राजा बाप त्यांचा वडील, त्याने गृहत्याग का केला? एकीकडे संपत्ती असताना, वैभव असताना सिद्धार्थाने गृहत्याग का केला? दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रामजी फार गरीब, अत्यंत गरीब. दोघांची जर तुलना केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत गरीब परिस्थितीतून ते शिकले, उच्चांक देशामध्ये 1 नंबरचे विद्वान झाले. तो जो फरक आहे तो म्हणजे सिद्धार्थ म्हणजे बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचार पुराण जर गेली तर आजचा जो प्रसंग आहे, माझं उर्वरित आयुष्य मी धम्म कार्याकरता खर्च करेन असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. माझं उर्वरित आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्दाप्रमाणे कोण जागतं? हा जो फक्त धार्मिक कार्यकर्ता आहे ना, हा विहारा जाऊन मग ती बुद्धिस्ट सोसायटी म्हणजे असेल की भारतीय बोलणा सभेचा पुणेचा असेल, त्या विहारामध्ये जाऊन बुद्धांचे ते काम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी उर्वरित आयुष्य धम्मचरित्रला खर्च करणार. मी त्याही कार्यकर्त्याला सलाम करतो आणि भारतीय बोधनाच्या पूर्ण समस्त कार्यकर्त्याला सलाम करतो. तुम्ही अपवित्र काम करतात. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की उर्वरित आयुष्य मी धम्म कार्यकर्ता खर्च करणार, ते आपण सर्वजण करतात, महिला सुद्धा करतात. तुमच्या सर्व कामाला सलाम करतो. हे काम पवित्र काम. मात्र लोंढाचा लोंढा राजकारणाकडे जातो. एकीकडे सिद्धार्थाने गृहत्याग केला आणि आज एखाद्या छोट्याशा पदासाठी राजकारण थवा पुढे जातो. हे मला दृश्य कठीण वाटते. काय आहे ही तळ कोणी करायची? मग
पण बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करे हे स्वप्न करण्याकरता कोण करणार आहे? आणि या दृष्टिकोनातून आम्ही जे पुणे शहराच्या माध्यमातून आम्ही कासवाच्या गतीनं का होईल, आम्ही फार धावतो असं म्हणणार नाही आम्ही, पण कासवाच्या गतीनं आमचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. मी बौद्धाचार्यांचं नवीन नियुक्ती केलेली आहे, प्रचार प्रमुखाची नवीन नियुक्ती केलेली आहे, आमचे सर्व प्रचार उपाध्यक्ष आहेत, या सर्वांच्या आणि संघटक आहेत, महिला संघटक आहेत, या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला पुणे शहरामध्ये असं महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे की पुणे शहर भारतीय बोधना सभा एक नंबरचं काम आहे आणि आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण काय, आम्हाला कोणाला राजश्री नाही म्हणून आम्हाला धावं पळावं लागतं. राजश्री आम्ही कोणाचं नाही, आम्हाला राजश्री डेप्युटी सोसायटीला राजश्री आहे. घरापासून काम करतात नावाखाली त्यांच्या, नाही केली तर हरकत नाही, विहारात गेलं तर, कारण तो प्रकाश त्यांच्याकडून जातो. आम्हाला कोणाचा प्रकाश नाही, आमचा प्रत्येक कार्यक्रम राहून काम करतो, याचं मला दुःख होत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी या वर्षाभारतीच्या निमित्तानं भारत बौद्धमय करे स्वप्न साकार करण्याकरता आमचा प्रत्येक कार्यकर्ता तो सदस्य आहे भारतीय बोधना सभेचा, ज्याच्यामध्ये भारतीय बोधनाच्या माध्यमातून मी काम केलं पाहिजे, या संस्थेनं मी गेलो पाहिजे, या संस्थेमध्ये काही सभासद झालं पाहिजे आणि सक्रिय झालं पाहिजे. नागभूमीला आपलं ऑफिस आहे, तिथं 10 आठवड्यातून एकदा तिथं बसा, चर्चा करा. संडासाची व्यवस्था केलेली आहे, एक स्वतंत्र ऑफिस तयार केलेलं आहे, दुसरं स्वतंत्र ऑफिस केलेलं आहे, वृक्षारोपण झालेलं आहे, सरकारी व्यवस्था आहे. या पद्धतीनं हे काम तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हे मला एक म्हणजे विश्वस्त अध्यक्ष जरी असलो की मी प्रमुख नाही, आमचे जे पूर्वीचे कार्यकर्ते के भालराव असतील याच्या जाणीवपूर्वक नावं घेतो पूर्वीच्या माणसांची, ते घेतलं पाहिजे, त्याच्या नावाचा उल्लेख केला पाहिजे. के भालराव साहेब असतील, एस के उभाडे असतील, बी ते गंगाडे असतील, दना पाटील असतील, हे सर्व कार्यकर्ते त्यांच्या या शायामुळे आम्ही आज काम करतो. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी आमच्या परवाच्या बैठकीमध्ये आम्ही मांडणी केली, विश्वसाईच्या बैठकीमध्ये ठरलं की निधी मिळो अगर न मिळो त्या ठिकाणी आता साहेबांशी बोललो. दर्शनी हॉल 30-35 लाखांचा असेल, संस्थेकडे 35 लाख आहे, समाजाला मी अपील करूया की दर्शनी हॉल तयार करायचा, वरून मोठमोठे पत्रे आणि अँगल लोखंडी, आणि मग तो पुरता निधी जो रोखून धरलेला आहे तो रोखून सुद्धा मी परवा मला दुःख वाटलं. दादासाहेब रुपतेंच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो सर्वजण. हा विषय का सांगतो मी की राग आहे. बचोटे साहेब होते, त्याच्यासोबत त्या आंध्रासोबत त्यांनी 2 वर्ष मिलच्या बाबतीमध्ये सर्व निधी जमा केला आणि त्या आणि कोणता तो भंतेजी सुसरोडचा संघबोधी सर्व पैसा त्याला हिंदूंच्या नावाखाली पैसा जमा केला आणि सर्व पैसा त्यांनी बुद्धगयेला गेला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही जेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर आनंदरावला जयभीम साई म्हणालो, मी सर्व विसरलो. माझं आयुष्य माझ्या 75 वर्ष 73 आहे, ते माझ्यापेक्षा लहान आहे, पण ते आता राजश्री आहे त्यांचा, हरकत नाही. आमचे श्रद्धा आहे त्या राजगुरूवर, अजूनही मी तयार आहे तुम्ही स्वीकारायला, आमचं व्यार होऊ द्यावं त्याने. बस सर्वांनी सांगा, तुम्ही संदेश पाठवा राजगुरूला. मी काम केलं पण आम्हाला राजगुरू पुणे ते व्यार होऊ द्यावं त्याने. 7.5 कोटी रुपये पूर्ण आहेत आमच्या हातात समाज कल्याणच्या खात्यामध्ये. आणि या दृष्टिकोनातून परवा साहेब जयभी म्हटलं, फोटो काढा. आमचे पोचटे मला त्यांनी एकत्र काम केलं, मी असल्यामुळे माझ्यासोबत फोटो काढला नाही. मला दुःख वाटलं. ज्या राजगुरूची मी 30 वर्ष सेवा केली, 25 वर्ष सेवा केली, हरकत नाही, तरी पण मला राग आला, पण डोळ्यातून अश्रू आले माझ्या.
आणि या दृष्टिकोनात हे सर्व काम आमच्या सहकार्य करायचं आहे. आम्ही निर्णय जर घेतला तर मात्र सर्वांनी साधारणतः 50-40 लाखाचा जो खर्च आहे तो खर्च आम्ही निर्माण केला तर मला वाटते ती जागा भारतीय बोनवाचा पुणेच्या उत्पन्नाचं साधन होणार. जेव्हा निधी मिळेल तेव्हा निधी मिळेल. पण मात्र या ठिकाणी जर आम्ही बैठकीत ठरलेल्या परवा ते काहीतरी आता करायचं आहे 1 वर्षामध्ये ही भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे जी चळवळ आहे पुणेची ही चळवळ पुणेची सर्वांच्या सहकार्यानं आपल्या पुढे न्यायची आहे. ज्याकरता तुमचे हात आमचे 2 हात कार्यकर्त्यांचे विश्वासांचे हात उपाध्यक्षांचे हात संघटकांचे हात आणि महिलांचे सर्व हात एकत्र बांधले आपण त्याचं गठ्ठ बांधलं किती ताकदवान होणार या पद्धतीने ताकद द्यावी या पद्धतीची नम्रता विनंती करतो. आणि या दृष्टिकोनातून आमच्या ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना जायचं होतं सुगंध कट्टा आहेत का? धन्यवाद. तो चांगला संघ आहे त्यांचा सुगंध कट्टा ओवाळताईंच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. बरं मंगलताई जाधव तिथं मोठं पण आहे मला तर कोणाच्या नेतृत्वाखाली करता तर मंगलताईच्या नेतृत्वाखाली तुम्ही हा संघ चांगल्या पद्धतीचा आहे. आम्ही जेव्हा अपील केलं की आता त्या ठिकाणी साधारणतः 3-4 लाखाची मूर्ती आहे नागभूमीला आणि जर कोणी चोरून नेली काही झालं तर आम्हाला कॅमेरा बसवायचे आहेत त्या ठिकाणी. आम्ही अपील केलं तर या महिलांच्या माध्यमातून आपल्याला 5,000 रुपये देणगी त्यांनी कॅमेऱ्यासाठी दिली आहे. त्याच्या 6,000 रुपयाला पावत्या मिळतील. त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोस्टी व्हॉट्सअपवर येतील. अशा पद्धतीने तुमच्या या दानाला अधिकाधिक किती जरी असलं ते दान पवित्र आहे. त्या दानाला पवित्राला त्याने कॅमेरे निश्चित 8 दिवसामध्ये येणार आहे. या पद्धतीचं मी विनंती करतो. तुमच्या विचारांचं स्वागत करतो. सर्वांचा प्रेम. जय भीम.